पालिकेची व्यवस्था आहे, पण आता 32 गावं जी घेतात त्याच्या अंडरमध्ये हा एरिया तो जीबीएसचा जो आजार आता प्रादुर्भाव झाला आहे, जी 32 गावं घेतात त्या 32 गावामध्ये ह्याचं जास्त प्रमाण दिसतंय, म्हणजे पुण्याच्या पश्चिम भागाला. पण या ठिकाणी पालिकेच्या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाहीये. म्हणजे कचऱ्याचं आता तुम्ही या बाजूला पाहिलं ना तर सगळीकडे कचरा आणून लोक फेकतात. याच्या मागचं कारण काय माहितीये का? कारण की ज्या ठिकाणी कचरा कुंडी आहे त्या ठिकाणी कचरा स्वीकारला जात नाही, तुम्हाला सांगतो पालिकेकडनं. त्या ठिकाणी तिथे कर्मचारी बसून तो कचरा टाळतात. मग हे हॉटेलवाले व्यावसायिक, चायनीजवाले किंवा टपऱ्यावाले ह्यांचा जो कचरा आहे ते कचरा आणतात आणि या आजूबाजूला तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडे हा असा कचरा टाकतात. याच्यामुळे हे प्रदूषण थांबणार नाही, तुम्हाला सांगतो. आणि ह्याच्यामध्ये काय झालंय, म्हणजे सरकार येते, सरकार फक्त आता हे फॉर्मॅलिटी करतात, अधिकारी येते, तुम्ही न्यूजपेपरला देता, पण ह्याच्यावर कारवाई कुणाकडनंच होत नाही, तुम्हाला सांगतो. का कारवाई होत नाही? कारण की सगळेच गाफील आहेत, नागरिक पण गाफील आहेत, तुम्हाला सांगतो. आज आता हे झालं, याच्या अगोदर राजकीय आमदार, खासदार, सगळे नगरसेवक, सगळे आयुक्त होऊन गेले, पण ह्याच्या पुढे कारवाई काय? DIT सारखी केंद्रीय संस्था, म्हणजे जबाबदारी पूर्ण असलेली संस्था आहे, पण ते पण एवढं गाफील नागरिकांशी प्रश्न शिकते. तुम्ही जर समोर पाहिलं या समोर म्हणजे अर्धा किलोमीटरच्या अंतरावर फक्त भिंत दिसते पाण्याची. म्हणजे मूळ पाण्याच्या ठिकाणी डायरेक्ट एवढं मोठं ड्रेनेज सोडलेलं आहे की त्याचं लाखो लिटर ड्रेनेज रोजचं येते, तुम्हाला सांगतो. आता गव्हर्नमेंटकडनं ह्या DIT संस्थेला सिवेज मॅनेज करण्यासाठी काहीतरी निधी येत असेलच नक्की, त्याची माहिती काढली तर. पण हे करणार कोण? कोणाला लक्ष नाहीये. म्हणजे प्रशासनाच्या नादात आहे आणि राजकीय लोक त्यांच्या नादात आहे, तुम्हाला सांगतो. आणि सर्वसामान्य माणूस एवढा त्रस्त घेतलेला या गोष्टीकडे जरा लक्ष नाही, तुम्हाला सांगतो.